नमस्कार, जय श्रीराम. तर आपण मागील व्लॉगमध्ये बघितलं की लक्ष्मी व्रताची नियम आणि मांडणी, पूजेची मांडणी कशी करतात. तर याच्यामध्ये आपण महालक्ष्मी व्रताची कथा ऐकणार आहोत आणि मी सांगणार आहे. मला ऐकायची इच्छा असेल तर ऐकून घ्यावे, ऐकूनच घ्यावे. बघू शकता तुम्ही. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. ध्यानी घ्यावी ही श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका. ती स्वरूपानं देखणी होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती एका वेश्याची बायको होती. नवऱ्याचं तिचं भांडण होई. घरी वैतागली, गेली निघून रानात. तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिनं पाहिलं, त्याचबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाची लग्न झालं. ऐश्वर्यात हाती लागलं. गर्वानं फुगली, गरिबांना विसरली. तोऱ्या मोठ्यांना बोलू लागली, दासीवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना 7 मुलगे झाले आणि 1 मुलगी झाली. मुलीचं नाव होतं श्यामबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्रवाली हाती काठी घेतली. आधाराला हळूहळू पाऊलं टाकत आली. राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोळी दिली. आहे का कुणी घरी? घालील का कुणी घास? दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिनं विचारलं, कोण ग तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं आहे तुला? म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच. तशाच खोकलाही येऊन मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई. द्वारकेहून आले मी इथं राणीला भेटायचं. कुठे आहे या राजाची राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महलात, मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत. त्यांना सांगितलं तर मलाच रागावतील. तुला कशा भेटणार त्या? तुझा अवतार पाहून तुझ्याकडे खेकसतील, उंदून बोलतील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला थोडा वेळ. मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळलीये, माणुसकी विसरलीये. मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी. पण ती माझ्यामुळेच. मी तिला देवीचं व्रत सांगितलं, तिनं केलं. आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली. पण देवीचीही आठवण नाही तिला आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यावर पैशाची धुंदी आलीये. गोरगरिबांना कशाला विचारील ती. थोरा मोठ्याच्या मुली मैत्रिणी झाल्या, म्हातारी गरीब भिकारीन. तिला कोण विचारते? ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उतली मातली. पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला पाणी दिलं, हात जोडले. म्हणाली, मला सांगा ते व्रत. मी करते ते नेमानं. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणारच तोच माडीवरून एक मुलगी लगबगीत खाली आली. ती होती राणीची मुलगी श्यामबाला. ती आली नि कळवळून म्हणाली, आजी रागावू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मला धीर द्या. आईला दिलेला श्राप मागे घ्या. मी तुमच्या पाया पडते. मुलीवर दया आली. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची कथा कोमल काया.
ती क्षणभर कोणी मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वारसा दिला. तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणारच तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली, कोण ग तू थेरडे, येते कशाला आली? जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची? दुसरी घरं नाही तुला? म्हातारीचे डोळे गरगर फिरले, कपाळावर आड्या उमटल्या नि तडक ती निघून गेली. परत पुढं दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रत केलं. सगळं नेमधर्म पाळून 4 गुरुवारही तिनं ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी ताटानं उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानात चालू लागला. पण भद्रश्रवा व सुरचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सुरचंद्रिका राणी होती तिची स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळलं. पण करणार काय? एक दिवस चिंतेनं उगवत होता, तसाच मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती. भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकदाच तिच्या घरी निघाला. चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवांना पाहिले, ओळखलं. परत लगबगीत घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालाधरानं माणसं पाठवली. रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. मान सन्मान केला. नवी वस्त्र दिली. गळ्यात हार घातला. श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्यांच्या मनात घेतला. जावयाला तसं सुचवलं. भद्रश्रवा मुलीला व जावयाला निरोप घेऊन निघाला. जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला. मोहरांनी भरलेला होता तो. नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते तो काय, आत दिसले कोळसे. सुरचंद्रिकेच्या कपाळावर कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला. ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते. दरिद्राचे भोग सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवार दिसत होते. काळजीचा वणवा भटकत होता. सुरचंद्रिकेला एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनानं घेतलं, एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून घ्यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत. दुसरं करणार काय? एका गुरुवारी ती घरून निघाली. मुलीच्या गावाच्या नदीतीरी बसली. अगदी दमून गेली होती. त्याच वेळीस एक दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली. तुमची आई नदीवर बसलीये, खूप दमलेली दिसली. तिला आणायला पाठवा कुणीतरी. श्यामबालेनं रथ बोलावला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. श्यामबालेनं पाहिलं. आईला तिनं प्रेमानं मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. श्यामबाला लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करीत होती. आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळत होता. श्यामबालेला उपासच होता. तो ती कडकडीत करी. अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती.
तिनं आईला जेवायला बसवलं. आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा मी पण जेवत नाही, मीही तुझ्याबरोबर उपवास करीन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिन्याच होता तो. 4ही गुरुवारी मुलीने केलेले व्रत तिच्या आईने पाहिलं होतं. भक्तिभावानं नमस्कार करीत होती, उपवास करीत होती, सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती. 4ही गुरुवार मुलीने केलेले व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावानं नमस्कार करीत होती, उपवास करीत होती, सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोचवायला शांबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून शांबाला परत निघाली. मालांधारानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालांधाराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्यानं सहजच विचारलं, माहेराहून काय आणलंस? शांबालेनं बरोबर आणलेल्या हुंड्याकडे बोट दाखवलं. मालांधारानं झाकण काढलं. आत काय दिसतं त्याला? मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचे राज्य सौराष्ट्र आहे. तिथल्या शेजारच्या समुद्रात आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्यातील राजानं हेरली होती, पण तो विचारचक्रात गुंतला होता. श्यामबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव. जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो, त्याचं रक्षण करतो, कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो. मालांधाराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रश्रवाला या तातडीच्या बोलावण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती. मालधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा दिली. सेनापती आले व त्यांनी मालधराला आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा? असं नम्रपणे विचारलं. भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून घ्यायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक खडा दिला, मिठाचा खडा दिला. झपत घेऊन शर्तीचं झुंजायला सांगितलं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध. मालांधराने सैनिक अधिक सर्वाधिकारीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू होती, पण मालांधराच्या सैनिकाचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालांधराचे सैनिक पराकाष्ठाने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू झालं होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालांधराचे सैनिक अधिक इच्छेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालांधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता. मालांधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता. भद्रश्रवाचा राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालांधराला व शांबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतींनी ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैन्यांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालांधराकडे आणली. त्या सोन्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालांधरानं भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन
यायला सांगितली. ती आल्यावर घरात आनंदाचं उदान आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. श्यामबालेनं लक्ष्मी व्रतेची पूजा केली, आरती केली. धूपदीपांचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली, देवीला नैवेद्य झाला व सर्वांचे मिष्टान्नाचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर महाधरानं भद्रशवाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाचे 7 मुलगे कुठेतरी बाहेर स्वदेशी गेले होते, तेही परत आले. राजाचे 7 मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते, तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दातही सांगणं अगदी शक्यच नाही. श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन उत्तराची कहाणी निश्चित झालं होतं. त्यांचे जीवन निश्चित झालं होतं. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते. अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेनं त्यांचं घर सदैव फुलावं, अशी पाचा उत्तराचा सुकून संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावे, ही प्रार्थना. तर आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची कहाणी लक्ष्मी व्रत, महालक्ष्मी व्रत करता आता सध्याच आपण ऐकली व पाहिली. तर तुम्हाला अजून काही माहिती करायचं असेल, महालक्ष्मी व्रत करायची आरती जर माहिती असेल पाहिजे तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. जय श्रीराम.